वडिलाचं माझ्या लिव्हर खराब झालं, या रावसाहेब दानवेकडे गेलो तर मला मदत केली नाही, कल्याण काळेकडे गेलो तर मदत केली नाही, शेवटी 2 एकर शेती विकली. बाबा तुमचं आयुष्य कोणीही बदलू शकत नाही, तुमचं भविष्य कोणीही बदलू शकत नाही. तुम्हाला मी सांगतो ना, रावसाहेब दानवे ना कल्याण काळे ना मंगेश साबळे दादा हो, 70 वर्षाचा एक उमेदवार आहे, 60 वर्षाचा एक उमेदवार आहे. बघा माझ्याकडे पैसे नाही, मी कॉम्प्लीट द्यायला सुद्धा पैसे नाही. मंगेश काळे मी गरीब माणूस आहे, गावाच्या विहिरीसाठी लढलो बाबा. 2 लाख रुपयाच्या पंचायत समिती कार्यालयासमोर उधळून गावाबरोबर अख्ख्या तालुक्याला 6000 विहिरी या ठिकाणी मंजूर केलो. समाजाच्या वाकड्यात केला, त्याला वाकड्यात जाऊन गप्प करण्याचं या ठिकाणी आता काम केलं. आजही भाषण करताना ते म्हणते मी जातीवंत श्रीमंत आहे, माझ्या बापदादाची संपत्ती आहे. दादा तुम्ही संपत्ती आम्हाला लागत नाही, आणि मी तुम्हाला सांगतो वेळ प्रसंगी मी तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे. या रावसाहेब दानवेला आणि कल्याण काळेला तुम्ही रस्त्यावर यायला तयार आहे का म्हणा. मी पुन्हा तुम्हाला भेटायला येईल, चहा घ्यायला तुमच्याकडे येईल. येऊ ना? तुम्ही आहे का पण माझ्यासोबत? नाही ना, घोडे पलटी टांगा फरार होऊन जायचं नाही ना? तुम्ही सगळे आहे ना माझ्यासोबत? हात वर करून सांगा बरं, सगळे आहे का माझ्यासोबत? अरे जे हात वर करत नाही आपल्या श्रावण बाळाच्या पगारीचा प्रश्न, आपल्या संजय गांधीच्या पगारीचा प्रश्न, आपल्या घरकुलाचा प्रश्न, साधे साधे प्रश्न आहेत आपले. हे सगळ्यांसाठी बांधील राहील. पुन्हा आपल्या गावामध्ये येऊ, त्या ठिकाणी आपल्या ज्या समस्या आहेत, दर 8 दिवसाला आपण तालुक्याला जनता दरबार घेणार आहोत. हे सगळे प्रश्न सोडवण्याचं आपण काम करू. आपण एवढ्या लहान मुलाला 25 वर्षाचं पोरगं 25 वर्ष सत्य नसलेल्या माणसाला आज घाम फोडतंय, त्याच्या गळाला सुरुंग लावतंय. हे तुमचं प्रेम आहे दादा हो. तुम्ही या आज देशात इतिहास घडणार आहे, आणि मी तुम्हाला शब्द देतो, निवडून आल्यावर दर 8-15 दिवसाला तुम्हाला जालना जिल्ह्याची बातमी पूर्ण भारत देशामध्ये दर 8 दिवसा बघायला मिळेल की या कोरोना दुधाच्या आंदोलनासाठी जालन्यासाठी असं केलं. दादा हो, पण हे सगळं करत असताना 18 पगड जातींना, दीन दलित गोर गरीब कष्टकरी बांधवांना सोबत घ्या, तरच आपला विजय निश्चित आहे. बाबा तुम्ही आहे ना सोबत? नाहीतर आमचा पोर खेळवायचा वर का इकडे? बाबा तुम्ही आहे का सोबत? आशीर्वाद देता ना? तेव्हा लहान लेकरू बाबा म्हणायला लागला. बाबा माझ्याकडे बघून नाही, या लेकरांच्या शिक्षणाकडे, यांच्या आरोग्याकडे, यांच्या भविष्याकडे बघून एवढ्या वेळी मतदान करा. बरेच काँग्रेसचे मोठे केले, बरेच भाजपचे मोठे केले, आता तुमच्या शेतकऱ्याच्या पोराला मोठं करा. अरे तुम्ही मोठं करा. जर का एक सरपंच खासदार होऊन त्या लोकसभेत गेलं बाबा, उद्या आमदारकीला आपलं शेतकऱ्याचं पोरगं राहणार आहे, उद्या जिल्हा परिषदला आपलं शेतकऱ्याचं पोरगं राहणार आहे, उद्या पंचायत समितीला आपलं शेतकऱ्याचं पोरगं राहणार आहे. पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्वराज्य बळीचं राज्य राहणार नाही. तर हे सगळं आपल्याकडे पैसे मतदान याद्या जरी काढायच्या दादा टरक बोलून मतदान उभं राहू नेलेम बाबा 5-6 म्हातारी उचलून मागल्यावर असं काम आहे. कोणा स्टेटस ठेवलं आहे माझला खरे, कशाला स्टेटस ठेवला रे? दादागिरीची भाषा आहे. एकीकडे बाबा पोलीस स्टेशनच्या बाहेर उभं करतं, एक तर माझ्या पक्षाचा गळ्यात रुमाल टाक, नाहीतर याच्या डोंगावर 2 दंडे मार, अशा पद्धतीचं काम चालू. मी दादाशाही तुम्हाला आता हसून येते. आता जर का बदल झाला नाही तर गुलामशाही आल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या पोरांना आमदार आपण मला एक कळत नाही, आपण 20 वर्ष निवडून दिलं ना, मग आसामला जमिनी घेतल्या, मोठमोठाले बंगले घेतले, अजून तुम्ही कसं काय उभं राहायला लागले? अजून 5 वर्ष कशाला पाहिजे नेमके तुम्हाला? मागच्या वेळी हॉस्पिटलच्या बेडवर झोपून निवडून आले भाऊ, आणि आता काय म्हणते लहान पोरगे आहे त्याच्याकडनं काय होणार आहे? आता नातरुंड पुतरुंड सगळे सुना पोरं सगळं धंदा नागपूर रस्त्यावर उतरले, उन्हात फिरायला लागले. अजून 5 वर्ष द्या, अजून 5 वर्ष कशाला पाहिजे? अजून 5 वर्ष. पुन्हा एकदा मायापुराला आमदार करायचंय, पुन्हा 5-25 एकर आसामला आम्हाला घ्यायची आहे, पुन्हा 10-12 बंगले घ्यायचे, माया सुनाला अजून जिल्हा परिषद सदस्य करायचं, मायापुरीला अजून आमदार करायचं. बाबा एवढ्या वेळी मला अजून एकदा निवडून द्या. काय आपल्या लेकरांना कधी मोठं करणार आहे? त्यांच्या मागं पळणं सोडा, शेतकऱ्यांच्या पोराच्या पाठीमागं उभं राहा. मी तुम्हाला शब्द देतो, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं आपण या ठिकाणी काम करू. आणि पाना आपलं चिन्ह आहे, 20 नंबरचं आपलं बटन आहे. मी तुम्हाला सांगितलं हे बघा, हे पाना घेऊन आले भाऊ, काय नाही दुसरं एकच पाना घेऊन फिरायला गेलं. ताई
सगळ्या आजूबाजूच्या ताई महिला अंकाला सांगायचं बरं का फोन करून, बरं का ताई, सगळ्या महिला मंडळांनी सांगायचं एवढ्या वेळी आशीर्वाद द्या, मोठ्या मनानं आशीर्वाद द्या, तुमचे प्रश्न सोडवण्याचं मी काम करत. आणि तुम्हाला जर वाटलं नाही मी त्यांच्यासारखंच निघाल पुन्हा येणार नाही, दादा तुम्हाला सांगतो रेकॉर्ड करून ठेवा. मी जर का पुन्हा तुमच्या गावात आलो नाही, मी जरी त्यांच्यासारखं केलं तर दिसल तिथं खेटरानं तुम्ही मला मारायचं. कारण हा ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये दर 5 वर्षाला आपल्याला बदलावं लागत असतं. जे आपल्यासाठी काम करन त्याला तेवढ्या वेळी मतदान द्यायचं असतं. प्रत्येक वेळी माणूस बदलायचा असतो. एवढं त्या ठिकाणी सांगतो. मी एवढं प्रेम दिलं, सत्कार सन्मान केला त्याबद्दल अभिनंदन व्यक्त करतो आणि थांबतो. येत्या 13 तारखेला 4 दिवस राहिले बरं का, 4 दिवस माझ्यासाठी सगळेजण तुमच्यासाठीच काम करा बघा. मी निवडून आलो, तुम्ही निवडून आले, मी खासदार झालो, तुम्ही खासदार झाले, मी पडलो, तुम्ही लक्षात घ्या. मी तुमच्या अस्तित्वाची, तुमच्या आरोग्याची, तुमच्या लेकरांच्या भविष्याची लढाई. मला काही नाही, मी पडलो ना पुन्हा सरपंच आहे, पुऱ्या महाराष्ट्रात तोडफोड पुन्हा चालू द्या. पण हे सगळा संघर्ष तुमच्यात बदल व्हा. बघा मला काही लालसा नाही, मला काही पैसे कमवायचे नाही, मी गरीब माणूस आहे, मी मृत्यू जवळून बघितलाय, बाप मरताना बघितलाय, मला आई बापाची जाणीव आहे, मला समाजसेवेची आवड आहे. म्हणून तुम्हाला सांगतो दादा, 1000 वर्ष 10,000 वर्ष जगणार नाही मला माहिती आहे, पण मला माहिती मी 10 वर्ष जरी जगलो तर शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन जगणार आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. महिला मंडळ पक्षात बसले का नक्की ना? काय ना धन्यवाद.